नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला, आपलं तुम्हाला दिसतंय गूळ पाण्यात टाकलेलं आहे, गूळ वितळतोय. तोपर्यंत आपल्या वाता आहेत ना तुपात टाकून आणि पाण्यामध्ये ठेवल्या होत्या मोकळ्या मोकळ्या वाटा. म्हणजे आपल्या वाता आहेत ना तुपात भिजत घालायच्या आणि नंतर पाण्यात टाकायच्या, खूप छान अशा मस्त. आणि नंतर मोकळ्या मोकळ्या झाल्या की आपण कागदावर टाकून घ्यायचं, म्हणजे जो पाणी असतं ना ते सुकून जातं. त्यासाठी अशा मस्त मोकळ्या मोकळ्या वाता येण्यासाठी असं करावं लागतं. तर चला आता पुरींचं भिजते मी. तर थोडं बाजरीचं पीठ, थोडं डाळीचं पीठ आणि आपलं गव्हाचं पीठ घेतलं. बाजरीचं पीठ आपण छोटेसे 2-3 चमचे घेतले, म्हणजे पोहे खायचे 2 चमचे घेतले, आणि डाळीचं पीठ 2-3 चमचे घेतले, आणि पूर्ण गव्हाचं पीठ घेतलं. थोडं मीठ टाकलं पाण्यामध्ये आणि आपण भिजून घेतोय. म्हणजे गुळाचं पाणी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं, कारण की गोड पदार्थामध्ये थोडं मीठ टाकलं का चांगलं रुचकर लागतं आणि खूप छान चव पण लागते. त्यासाठी बघा मस्त लाल गुळ होता, गुळ वितळला आणि आता आपण गाळून घेतोय. खडे वगैरे कचरा राहिला ना तो पूर्ण गळून जातो, त्यासाठी पूर्ण गाळून घेतलं. आणि आता आपलं पीठ मळून घेते. तर बघा खूप छान असं मस्त मळून घेते. आणि ताऊ पण मला मदत करू लागत होती, कारण की मला थोडं बरं नव्हतं, सर्दी ते खूप जाम झालेली होती. पण म्हटलं चला जायचं आहे ना आता आपल्या देवाच्या दर्शनासाठी. तर खूप छान वाटत होतं. आमची ही काय तुम्हाला वाटत असेल काय तयारी चालू आहे, तर आमची कुलदेवता आहे ना पेडकाई माता, शिंदखेडा तालुक्यात. तर तिथं आम्हाला देवीला दर्शनाला जायचं होतं. मंगळवार पण आहे उद्या, चांगला दिवस होता. आणि म्हटलं चला सगळेजण आम्ही जाणार होतो. तर माझे धीर आणि ते काही माझी जाऊबाई आणि आमचा परिवार असं सगळे आम्ही जाणार होतो. तर म्हटलं चला सगळं आवरणं झालं. मस्त आपल्या पुऱ्या वगैरे तळणं चालू होतं. जेवण वगैरे झाली आणि थोडं उशिराच करू म्हटलं. सकाळी कसं लवकर निघायचं होतं, त्यासाठी पुऱ्या आहेत ना रात्रीच्याच करून ठेवल्या. त्या काही खराब वगैरे होत नाही, त्यासाठी मस्त रात्रीच्या करून आपण फ्रीजमध्ये डब्बा भरून ठेवला की सकाळी नुसता डब्बा उचलायचं आणि जायचं काम राहील म्हटलं. सकाळी लवकर बी आवरायचं म्हटलं ना तर बाकीचे भरपूर कामं असं, त्यासाठी सकाळी धावपळ होऊन जाईल. त्याकरता रात्रीच करून ठेवलं सगळं. तर बघा आता रात्रीच्या मस्त पुऱ्या तळणं चालू होतं. गोड आणि तिखट 2 प्रकारच्या करून घेतल्या आणि जास्तीचंच घेऊन घेतलं. प्रवासात कसं असतं, जास्तीचं राहिलं उरून आलेलं चांगलं. तर भरपूर ती पण करणार आहे आणि मी पण करणार आहे. तर आणि अजून परत इतर दुसरं काही पण घेतलेलं आहे. मुलांना कसं चटरमटर थोडं खायला पण आवडतं. तर ते पण घेतलेलं आहे. आणि नंतर बघा पुऱ्या सगळ्या मस्त थंड्या करायला ठेवल्या आणि बाकीच्या घेणार, आणि बाकीच्या थोड्या उरल्या तर घरी राहू देईल. पूर्ण असं मस्त हे तिखट गोड मस्त तळून घेतलेले आहेत. आणि थोड्याशा चांगल्या तळल्यानंतर खराब वगैरे काही होणार नाहीत त्यासाठी मस्त तळून थंड्या करून आणि मग मी डब्यात भरून मग फ्रीजमध्ये ठेवलं. तर बघा आता सकाळी लवकर उठली आणि माझं आवरणं चालू होतं. 5 वाजता उठून गेलो होतो आम्ही, तिचे पप्पा आणि मी. लवकर उठली आणि पटापट आवरणं चालू होतं. मग आमचं दोघींचं आवरणं झालं की नंतर मुलांना उठू म्हटलं. तर बघा बाहेर खूप असं अंधार होतं, काळाशार अंधार होतं. नंतर आंघोळ्या वगैरे झाल्या आणि माझी तयारी झाली. मुलांना पण उठवलं. मग नंतर माझी देवपूजा झाली. माझा मंगळवार पण होता आणि मंगळवारचं देवीची पूजा वगैरे पण झाली. आणि सगळे डबे वगैरे पॅक करून घेतले. चटणी वगैरे जे घ्यायचं ते आपल्या देवीच्या फुलवाता, काही ते ज्योत लावायचं होतं, आपलं पुरण टाकलेलं होतं, पुरणाचं दिवे लावायचे होते तिथे. तर ते घेतलेलं होतं सोबत. आणि आम्ही आता पटापट आवरून आम्ही सगळं निघालो. तर सकाळी लवकरच निघालो आम्ही, म्हणजे कसं तिथं थोडं लांबचंच होतं ना, 3-4 तास लागून जातात. त्यासाठी आम्ही पटापट लवकरच निघालो. 7 वाजता, म्हणजे 6:30-7 वाजता निघून गेलो होतो आम्ही. तर बघा आता मस्त रस्त्याला लागून गेलो लवकरच. आणि पटकत गेलं म्हणजे थोडं लवकर दर्शन होईल. तर तिथं पण गर्दी असते ना, त्यासाठी. बघा मस्त रस्त्याने जात होतं, खूप छान असं मस्त वाटत होतं. रोड बघा किती भारी होता ना. आणि बघा आम्ही सगळेजण बसलेलो होतो मागे, मुक्ता आम्ही सगळे. तर बघा मस्त गाडीमध्ये बी खूप हापशी मजाक गोष्टी चालू होत्या, काही गाणे पण चालू होते. आणि सगळं आम्ही ऐकत होतो, मस्त गाणे वगैरे गप्पा मारत मारत गेलो. तर बघा आम्ही पोचलो आता पेडकाई मातेला. आणि नंतर आम्ही रस्त्याने पण थांबलो होतो 1-2 ठिकाणी, पण तिथं काही दाखवलं नाही मी, कारण की मोबाईल आपल्या गाडीमध्येच राहत होता. तर त्यामुळे काही दाखवणं झालं नाही. तर आम्ही इथं उतरलो. नंतर देवी आपली मातेसाठी ओटी वगैरे घेतली आणि आता मग पुढे जाण्यासाठी निघालो आम्ही. तर बघा गाड्या आहेत ना खूप, म्हणजे खाली लावावं लागतं इकडे आणि वरती जावं लागतं आपल्याला पायी. तर मग आम्ही गाड्या वगैरे लावून दिल्या आणि नंतर आम्ही उतरलो आणि आम्ही आता जातोय. तिचे पप्पा, आम्ही, काही दादू, ते मुक्ता, सगळं कोणी कुठे पटापट पटापट चालत होतो आम्ही सगळेजण. मुक्ता, काही सुषमा, सगळेजण. बघा मंदिरात आलो. मंदिरात पण तर एवढी काही गर्दी नव्हती आज.
सकाळी लवकर आल्या, त्यामुळे दुपारून थोडी गर्दी वाढत होती. आणि नवमीच्या दिवशी जास्तच गर्दी असते म्हणे, आता काही एवढी गर्दी वगैरे काही नव्हती. तर त्यासाठी आम्ही पटकन निघालो. तिथं मी ज्योत वगैरे लावली आणि आपलं ज्योत लावली आणि लगेच आरती चालू झाली. तर आम्हाला खूप छान अशी आरती पण सापडली, 12ची आरती. आणि आरती वगैरे झाल्यानंतर आम्ही जेवणासाठी गेलो. जेवण वगैरे करून घेऊ म्हटलं. आम्ही तिथंच टिफिन वगैरे घेऊन गेलेलो होतो. आणि हे बघा खूप छान असं मस्त मोठंच मंदिर आहे. आणि बघा नंतर आम्ही जेवायला घेतलं. सगळेजण आम्ही बसलो आणि मस्त जेवण करत होतो. कोणी काही आणलेलं होतं आणि खूप छान असं मस्त वाटत होतं. देवाच्या ठिकाणी आपण बसून मस्त तिथं जेवण वगैरे केलं ना, खूप छान थंडगार वाटत होती. हवा पण भारी होती. आणि 2-3 मजले असल्यामुळे 3-4 मजली होतं ते, तर खूप भारी वाटत होतं. सगळं उतरणं चढणं आणि थंडीगार हवा, कोणी येत होतं कोणी जात होतं. आणि तिथं नवसाचे पण गर्दी चालू होती. स्वयंपाकाचं पण आता कोणी नवसाचं बघा. मुक्ता पण पुरी दाखवते तुम्हाला. सगळ्यांनी आम्ही मस्त जेवलं वगैरे केली. आणि आम्ही नंतर तर बाकीच्यांची झाली. आम्ही गप्पा गोष्टी करत मस्त आरामात जेवण वगैरे केली. नंतर थोडं बसलो आणि आता परत येण्यासाठी निघालो. तर आम्ही परत निघण्यासाठी पायी मस्त उतरत होतो. खूप छान वाटत होतं. देवाच्या दर्शनाला गेलेला तर असं येऊ वाटत नाही, एवढं भारी वाटत होतं. तर बघा आम्ही मस्त चालतोय आता. आणि नंतर आम्ही घरी येण्यासाठी निघालो. तर आपली गाडीमध्ये बसलो आणि निघालो आता परत. थोडी खरेदी, काहीच नाही तिथं घेण्यासारखं एवढं काही नाही. पूर्ण देवाचं जसं तिथे कुंकू वगैरे थोडं असं घेतलं आणि घरी आलो. आणि नंतर मग सुषमाच्या आत्याच्या घरी आलो. आणि तिथे पण मस्त देवी होती. तिथे देवीचं दर्शन घेतले. शाकंभरी माता आहे, त्यांचं दर्शन घेतलं. तिथं मंदिरात खूप छान मंदिर होतं. तिथं बघा बाहेर महादेवाची पिंड पण होती. आणि परत मस्त असं छान असं रथ वगैरे ते सोय करून घेतलेली होती पालखी निघण्यासाठी. हे बघा पालखी होती. आणि परत आम्ही घरी निघण्यासाठी निघालो. हे आता आम्ही चांगलं बडगावपर्यंत येऊन गेलेलो होतो, तेव्हा मग मी व्हिडिओ शूट केला. गप्पा गोष्टीमध्येच कुठं दिवस गेला ते काही कळलं नाही. संध्याकाळी आम्हाला 5 वाजून गेले घरी यायला. आणि 5 वाजेपर्यंत आम्ही घरी आलो. आणि मग नंतर थोडा आराम वगैरे केला. तर बघा हे बडगावमध्ये आलो आम्ही आता. आजचा ब्लॉग इथंच थांबवतो.